जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला, सूर्यवंशी उदेला सूर्यजोका. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी 10व्या अध्यायातील या ओवीनं प्रभू श्रीरामांची स्तुती केलेली आहे. आपण इथून पुढे आता रामचरित्र पाहणार आहोत. हे चरित्र कशासाठी पाहायचं? आपण जन्माला आलो आहोत तर जगायला पाहिजेच, आणि जगताना प्राणी जगतात तसं जगून चालायचं नाही. मग आपले वडील कसे वागले, आजोबा कसे वागले, याच्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य जगत असतो. मात्र याच्यामध्ये त्यांच्या काही चुका असतील, काही गैरसमजुती असतील, त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख सहन करावं लागलं असेल. मग असा आदर्श श्रेष्ठ, ज्याच्यामध्ये चुकून सुद्धा चूक नाही, असा आदर्श कोण? ज्याचं वागणं, ज्याचं बोलणं एकदम शास्त्राने जी मर्यादा सांगितली, ज्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, असं वागणं बोलणं कुणाचं आहे? तर ते प्रभू श्रीरामांचं आहे. म्हणून त्यांचं चरित्र आपल्याला पाहायचं आहे की आपलं जीवन जगताना आपल्याला त्यांच्या चरित्रातून काय शिकवण मिळेल. चरित्र म्हणजे काय? तर त्यात गतिमानता अपेक्षित आहे. आपल्याला काहीतरी भूतकाळ आहे आणि काहीतरी भविष्यकाळ आहे. भूतकाळामध्ये जास्त आपण अडकलं की आपल्याला शोक होतो. भविष्यकाळात भय असतं, कशाची शाश्वती नसते. खात्रीनं अमुक एक गोष्ट होईलच का, अशी आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणून काही चालायचं बंद करायचं का? मागं पाऊल भूतकाळात अडकवून पण नाही चालणार, नाहीतर शोक होईल. आणि भविष्यात भीती आहे, काहीतरी अनिश्चितता आहे, म्हणून पाऊल उचललंच नाही तर जीवनाची प्रगतीच होणार नाही. आणि वर्तमानात तिथेच उभं राहिलो तर मोह होईल, प्रगती होणार नाही. म्हणून इथे या शोक, मोह आणि भय या तिहीपासून जर मुक्तता हवी असेल तर प्रभू श्रीरामांचे चरित्र आपल्याला पाहायला पाहिजे की प्रभू श्रीराम प्रत्येक प्रसंगामध्ये कसे वागले. तो आदर्श जर आपण आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला तर जीवनातलं शोक जो आहे, भय जे आहे आणि मोह जो आहे तो नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू श्रीरामांचं चरित्रच असं आहे की सगळ्या गुणांनी त्यांचा आश्रय केलेला आहे. प्रसन्न राघवमध्ये हा प्रश्न उपस्थित केला की सगळे कवी जे आहेत हे प्रभू श्रीरामांचं वर्णन का करतात? तर त्यावर जयदेवानी उत्तर दिलं की सगळे गुण ह्या श्रीरामांच्या आश्रयाला आहेत. सगळ्या कवींची प्रतिभा आकृष्ट करणारं असं हे विभूतिमत्व आहे, असं हे दैवत आहे. सगळे गुण त्यांच्या आश्रयाला आहेत. म्हणून सगळे त्यांचं वर्णन करतात रामांचं. हा कवींचा दोष नाही. तर काय म्हणतात? सद्गुणगणानाम अवगुणः, हा त्यांच्या गुणांचा अवगुण आहे. प्रभू श्रीरामांकडे गुणच एवढे आहेत. एखाद्या ठिकाणी जर फुलं असतील तर तिथं मधमाशी आल्याशिवाय राहणार नाही. त्याप्रमाणे हे प्रभू श्रीरामांचं चरित्र आहे. याचे यावत सगळे गुण त्यांच्या आश्रयाला आलेले आहेत. आजच्या काळात राष्ट्र जर एक संध घडवायचं असेल, आज प्रांतामध्ये द्वेष आहे. लोक राष्ट्राचं नुकसान झालं तरी चालेल, पण आमच्या प्रांताचा फायदा झाला पाहिजे. भाषेमध्ये लढाई आहे. दुसऱ्या भाषेमध्ये जर चांगलं ज्ञान असेल तर तरी लोकांना ते नको. त्यासाठी त्या दुसऱ्या भाषेचा आदर करणार नाहीत. आमची भाषा कशी श्रेष्ठ आहे, आम्ही आमचीच भाषा बोलणार, आणि त्या ज्ञानाचा तिरस्कार झाला तरी चालेल. प्रांतवादामध्ये राष्ट्राचं नुकसान झालं तरी चालेल. यामध्ये सगळ्यांना सांधणारं चरित्र कुणाचं आहे? तर ते प्रभू श्रीरामांचं आहे. स्वतः ते राजे असताना सुद्धा त्यांचं
जे सामान्य लोक होते त्यांच्याबरोबरचा व्यवहार पहा. ज्यावेळी ते वनवासात आले त्यावेळी होडी चालवणार आहे तो त्यांचा मित्र आहे. जंगलात राहणारे वानरं जे आहेत यांच्याशी त्यांचं मित्रत्वाचं नातं आहे. वनामध्ये राहणारे ऋषी जे आहेत, तपश्चर्या करणारे जे आहेत, यांचं जाऊन श्रीरामांनी दर्शन घेतलेलं आहे. म्हणजे असं नाही की आम्ही फक्त राजघराण्यात वावरणार, असं नाही, तर समाजाच्या सगळ्या स्तरामध्ये अगदी शबरीपर्यंत रामप्रभूंनी सगळ्यांना जाऊन भेट दिलेली आहे. त्यामुळं राष्ट्राचा जर एक संध विचार, अखंड विचार हवा असेल तर प्रभू श्रीरामांचं चरित्र हे या दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. प्रभू श्रीरामांमध्ये अनेक गुण आहेत. यापैकी एक गुण म्हणजे स्मितपूर्वाभिभाषी, की ओळख करून देणारं जर कोणी नसेल तर आपण असे संकोचतो, अवघडून बसतो. मात्र प्रभू श्रीराम स्वतःहून एक स्मित करतात की पुढचा येऊन मग बोलेल, मग बोलण्याला प्रारंभ होईल. असं नाही की आपण संकोचून बसलो आहे. दुसऱ्याला आपण होऊन हाक मारणार. दुसरा गुण काय तर म्हणतात त्यांच्याकडे जो जाणार आहे त्याचे गुण दोष ते पाहत नाहीत. ज्यावेळी विभीषण प्रभू श्रीरामांना शरण आले त्यावेळी सुग्रीव म्हटला की यांना शरण घेऊ नका, कारण का म्हणले हा रावणाचा भाऊ आहे. पण प्रभू श्रीराम म्हणले की नाही, हा मित्र भावाने आलेला आहे ना, मग ह्याला मी सोडणार नाही. म्हणजे शरणागताचं रक्षण करणारा त्यांचा स्वभाव आहे. भक्ती माणसं यासाठीच करतात ना, की आम्ही तुमची भक्ती केली आणि तुम्ही ऐनवेळी आम्हाला जर सोडलं तर आम्हाला आश्रय कोणाचा आहे, आमची मदत कोण करणार. त्यामुळे जो भगवंत आहे याच्याकडे हा गुण जर असेल की बाबा शरणागताचं रक्षण करतो, उद्या भगवंत म्हणेल नाही तुझ्यात हा दोष आहे, मी तुझं रक्षण करणार नाही, तर कोण भक्ती करणार नाही. भगवंत म्हणतात तू चांगल्या भावना आलास ना, तुझ्या गुण दोषाचा मी विचार करणार नाही. असा स्वभाव, असा एक गुण प्रभू श्रीरामांचा सांगितलेला आहे. आणि मग याविषयी कथा पण येते. श्रीरंगममध्ये ज्यावेळी विभीषण दर्शन करायला आले महादेवांचं, त्यावेळी त्यांना असा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्याने असं नृत्य केलं की त्यांचा पाय लागून एक ब्राह्मणाचा मृत्यू झाला. सगळ्या ब्राह्मणांनी मिळून पकडलं विभीषणानं आणि म्हटले की यांना कुठेतरी कैदेत टाकू आणि यांचं खाणं पिणं बंद करायचं. खूप महिने गेले, लंकेमध्ये सगळीकडे शोधाशोध झाली. ही बातमी अयोध्येपर्यंत पोहोचली की विभीषणांचा पत्ता कुठे लागत नाही. मग प्रभू श्रीराम तिथून पुष्पक विमानावर बसून श्रीरंगमला आले. या ब्राह्मणांनी मोठा आदर सत्कार केला की महाराज आले, भगवंत आले. त्या ब्राह्मणांनी निवेदन केलं की महाराज आम्ही एक कैदी पकडलेला आहे आणि त्यांनी ब्रह्महत्या केलेली आहे. श्रीरामाने विचारलं कोण कैदी, तर म्हटले विभीषण. श्रीराम त्या ब्राह्मणांना म्हटले की तुम्हाला आमच्या न्यायाची रीत माहीत आहे का, आमचं संविधान तुम्हाला माहीत आहे का. काय संविधान आहे, भृत्यापराधे सर्वत्र स्वामिनो दंडयिष्यते. आमचं संविधान हे की आमच्या सेवकाकडून काही अपराध झाला तो दंड जो आहे हा सेवकाला न देता स्वामीला द्या. त्यामुळं मला हा दंड द्या. ही शरणागत वत्सलता ही प्रभू श्रीरामांकडे आहे. दुसरी गोष्ट अशी की रामकथा का पाहिली पाहिजे, रामांचं चरित्र का श्रवण केलं पाहिजे. तर राम हे प्रत्यक्ष भगवंत आहेत, पण तेव्हा सुद्धा लोकांना हे माहीत नव्हतं. त्यावेळी किती देवदेवताही अशा होत्या, त्यांना हे सगुण साकार रूप जे आहे हे प्रत्यक्ष परब्रह्म आहे हे माहीत नव्हतं. एखाद्याला एखादी गोष्ट माहीत नसली तर ज्याला माहीत आहे त्यांना माहीत करून दिली पाहिजे. तर जे वाल्मिकी ऋषी आहेत यांनी रामकथेतून, वाल्मिकी रामायणामधून प्रभू श्रीरामांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. त्यात त्यांचे गुण सांगितलेले आहेत. कशासाठी गुण सांगायचे, आपल्याला एखाद्या माणसाचे गुण माहीत आहे तेव्हा तर आपण आकृष्ट होतो ना. तो गुणातीत आहे, गुणांच्या पलीकडचा आहे, हा भाग सगळ्यानंतर. पण एखाद्या माणसाचे गुण आधी आपल्याला आवडायला पाहिजेत. वाल्मिकी चरित्र याचसाठी आहे की रामप्रभूचे गुण जे आहेत त्या गुणांचं दर्शन या रामचरित्रातून त्याने आपल्याला करून दिलेलं आहे. आता हे वाल्मिकी रामायण जे आहे हे एका प्रश्नापासून सुरू होतं
आणि हा प्रश्न वाल्मिक ऋषींनी नारदांना विचारलेला आहे. वाल्मिक ऋषी कोण आहेत, त्यांचे काय गुण आहेत? तर एक, भोगलालसा जी आहे ती संयमित आहे, भोगेच्छा जी आहे ती अमर्यादित नाही, त्यांच्यावर त्यांचा ताबा आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, त्यांना ज्ञान आहे, वाल्मिकी ऋषी ज्ञानी आहेत. आणि नारद कोण आहेत? तर नारद संयमी आहेत, स्वाध्यायशील आहेत, धर्मनिष्ठ आहेत आणि वाक्यशास्त्राचं रहस्य जे आहे हे समजणारे आहेत. अशी त्यांची वैशिष्ट्य या रामायणामध्ये आलेली आहेत. आणि हा प्रश्न जो आहे तो प्रश्न काय आहे? को तस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्य वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. एवढे गुण ज्याच्यात आहेत असा सांप्रतम लोके. आत्ता कोण आहे? आम्हाला भूतकाळातलं सांगू नका की हा श्रेष्ठ होता, तो एवढं राज्य करून गेला, हे आम्हाला ऐकायचं नाही. आत्ता असं कोण आहे जो कृतज्ञ आहे, गुणवान आहे, सगळ्या गुणांनी त्याच्या ठिकाणी आश्रय केलेला आहे, दृढव्रत आहे, सत्य बोलणारा आहे, असं आम्हाला सांप्रतम लोके, या जगात कोण आहे असं सांगा. हा प्रश्न वाल्मिकींनी नारद ऋषींना विचारलेला आहे. हा प्रश्न आपल्या दृष्टीनं का महत्त्वाचा आहे? निळोबारायांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. निळोबारायांना ज्यावेळी वाटलं की श्री संत तुकाराम महाराज हे आमचे गुरु असावेत, त्यावेळी तुकाराम महाराज देहरूपानं हयात नव्हते, ते वैकुंठाला निघून गेले होते. मात्र निळोबारायांनी एवढा जप केला, एवढा उपवास केला, एवढा अनुष्ठान केलं की श्री संत तुकाराम महाराजांना यावं लागलं. पण आपलं सगळ्यांचं सामर्थ्य त्यांच्यासारखं नाही. म्हणून या सगळ्यांना मदत व्हावी यासाठी आम्हाला सांगा की या लोकात असा कोण आहे की ज्याला आपण जाऊन भेटूही शकतो, आहे की नाही? आणि तो कसा पाहिजे म्हणतात? कृतज्ञ पाहिजे, की शरणागत जर त्याला आला तर त्याची उपेक्षा केली नाही पाहिजे. आणि म्हणतात धर्मज्ञ पाहिजे. धर्मज्ञ म्हणजे काय? की शरणागताचा धर्म जाणणारा हवा, की ह्या शरणागताशी अशा प्रकारे व्यवहार केला पाहिजे, त्याचं अशा प्रकारे रक्षण केलं पाहिजे, असा पाहिजे. शबरीनं जी बोरं खाऊ घातली किंवा काही फळ असेल, हे एक 10 मिनिटाचा प्रसंग आहे. पण त्यानंतर प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले त्यावेळी त्यांनी त्या बोरांच्या चवीचं वर्णन करून सांगितलं किंवा काय ती सुंदर बोरं होती. तर असा कृतज्ञ कोण आहे? आणि म्हणले सत्यवाक्यो दृढव्रतः, की बोललेलं त्यांनी पाळलं पाहिजे. नाहीतर आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे की तुकाराम महाराज म्हणतात, वचना फिरती अधमजन नारायण नव्हे तो. आपण एखाद्याला वचन देतो आणि आपण तसं वागत नाही. आपण ज्याला आपल्याला शरण जायचं आहे त्याच्याकडे हा गुण पाहिजे की त्याचं जे ब्रीद असेल, त्याचं जे वचन असेल ते त्यानं खोटं नाही केलं पाहिजे. म्हणून म्हणतात असं कोण आहे? तर म्हणतात प्रभू श्रीराम. कारण त्यांचं वचन आपल्याला माहीत आहे. ते म्हणतात की एक वेळ मी या शरीराचा त्याग करीन, सीतेचा त्याग करीन, लक्ष्मणाचा त्याग करीन, पण एकदा मी जी प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेचा कधीही त्याग करणार नाही. सत्यवाक्यो दृढव्रतः. आणि असं नाही की बाबा हा वचन पाळतो पण असं पाळत नाही, तसं पाळतो, तसंही नाही. म्हणतात रामो द्विर्नाभिभाषते, की एकदा बोललं की तेच बोललं. कारण ही विशेषता कुणाकडे? ज्याच्या इंद्रिय संयमन आहे, ज्याच्या वाणीवर ज्याला ताबा आहे, अशी व्यक्ती बोलतानाच विचार करून बोलते. तिला शब्द नंतर फिरवावे लागत नाहीत. तर वाल्मिकी हा प्रश्न नारदांना विचारते की असे गुण आहेत, असं कोण आहे सांप्रतम लोके, की आत्ताच्या काळात, हे मला तुम्ही सांगा. आता नारदांनी त्यांच्या प्रश्नाची स्तुती केली. ते म्हटले तुम्ही जे गुण वर्णन केलं ते बरोबर आहे, परंतु हे गुण एका व्यक्तीत आहेत, एका व्यक्तीत नाहीत. सगळे गुण एका व्यक्तीच्या ठिकाणी बघायला मिळणं हे दुर्लभ आहे. मात्र असा एक मनुष्य आहे आणि त्यांचं तुम्ही श्रवण करा, असं नारद आता वाल्मिकीने सांगतात. म्हणूनच जसं योग वासिष्ठाला चित्प्रधान रामायण म्हणतात किंवा आनंद रामायणाला आनंदप्रधान रामायण म्हणतात, पण इथे वाल्मिकी रामायणाला सत्प्रधान रामायण म्हणतात. कारण इथे ही घाई नाही की राम हे परब्रह्म कसे आहेत हे आम्ही सिद्ध करतो. इथे एक मनुष्य म्हणून त्यांचं वर्णन केलेलं आहे.
मग नारद म्हणले, ऐका, ज्या मनुष्याकडे सर्व गुण समुच्चयाने निवास करतात असा एक मनुष्य आहे आणि त्याचा जन्म इक्ष्वाकू वंशामध्ये झालेला आहे. इक्ष्वाकू वंश प्रभो रामो नाम जनः श्रुतः. आणि लोक त्यांना राम या नावानं जाणतात, या नावानं ओळखतात. राम का म्हणतात बरं? की आपल्या गुणांनी जो दुसऱ्यांना आनंद देतो किंवा ज्यांच्या गुणांमध्ये लोक रमतात, म्हणून त्यांना राम असं म्हणतात. त्यानंतर नारदांनी रामांचं वर्णन केलं आहे की ते बुद्धिवान आहेत, नीतिवान आहेत, बोलण्यामध्ये निपुण आहेत, आणि भक्ताचा जो शत्रू आहे त्याला नष्ट करतात. मग शरीर संपदा कशी आहे म्हणतात, त्यांचे खांदे जे आहेत ते उंच आहेत, मोठे आहेत, त्यांच्या भुजा ज्या आहेत त्या पुष्ट आहेत, बलिष्ठ आहेत, त्यांची जी मान आहे, ग्रीवा जी आहे, शंखाप्रमाणे आहे, त्यांची उंची चांगली आहे, त्यांची हनुवटी मोठी आहे, वक्षस्थळ जे आहे ते उंच आहे, मोठा धनुष्य त्यांच्या हातामध्ये आहे, आणि त्यांचं स्मित जे आहे ते पटकन ओळखता येत नाही असं आहे. आणि शौर्य कसं आहे महाराज, कुठला शत्रू त्यांच्यापुढे टिकू शकत नाही. शरीर त्यांचं सुडावलं आहे, कपाळ त्यांचं सुंदर आहे आणि ते पराक्रमी आहेत. दोन्ही डोळे जे आहेत हे एक समान आहेत, एक छोटा एक मोठा असं नाही. दोन्ही कान, दोन्ही हात, दोन्ही पाव, म्हणजे विठ्ठलाचं जसं सांगितलं जातं समचरण, असे दोन्ही पाय जे आहेत हे एक समान आहेत. आणि अंग जी त्वचा आहे ती म्हणतात स्निग्ध आहे, जशी लोण्यासारखी आहे. रक्षिता जीवलोकस्य, म्हणजे असं नाही की आपल्याच राज्यातील नागरिक जे आहेत यांची सुरक्षा करायची आणि शेजारच्या देशातील कोण असेल त्यांना मारायचं, असं नाही म्हणतात. तर सगळ्यांची रक्षा ते करतात, मग तो प्राणी असो की कुणीही असो. आणि मग सगळ्यांचं रक्षण करतात. मग पाप्यांचं काय, जे अधर्मी आहेत त्यांचं पण रक्षण करतात का? तर म्हणतात नाही, धर्मस्य परिरक्षिता, धर्माची सुद्धा रक्षा करतात. मग एखादा अधार्मिक असेल, पापी असेल, त्याचं काय करायचं? तर त्याचं पापाची जी वृत्ती आहे, त्याचं पाप जे आहे, समजा आपल्याला एखादी फोडी आली, एखादा तर ती फोडी शस्त्रक्रियेनं काढली आणि त्यानंतर काही औषध उपचार केले की ती बरी होते. असा पापी जो माणूस आहे त्याचं पाप जे आहे ते काढायचं, भले त्यासाठी थोडी शस्त्रक्रिया करावी लागेल तरी चालेल, आणि त्यानंतर त्याला औषध देऊन बरं करायचं. असं प्रभू रामांचं चरित्र आहे असं नारद सांगतायत. आणि कसे आहेत म्हणतात, तर प्रतिभानवान, प्रतिभा उत्तम आहे त्यांच्याकडे, वेद जाणतात, धनुर्वेद जाणतात, वेदांगासहित वेद ते जाणतात, शास्त्रार्थाचं जे मूलतत्व आहे ते जाणतात. म्हणले मग जाणतो तर आम्ही पण आम्ही विसरतो. ते म्हणले ते तसे नाहीत, स्मृतिमान, ते विसरत नाहीत, आहे की नाही, वेळेवर त्यांना सगळ्याची आठवणी होते. मग महाराज एवढे गुण जर असतील तर ते आमच्यात कशाला येतील? तर तसं नाही म्हणतात. सर्व लोकप्रिय, की ते सगळ्यांवर प्रेम करतात, हा त्यांचा विशेष आहे. आणखी एक महत्त्वाचा गुण नारदजी सांगतात. आपल्याला असं वाटेल की एवढे गुण जर त्यांच्या ठिकाणी असतील तर आपण जाऊन त्यांना मान दिला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. तर असं नाही म्हणतात. उपासितो लोकस्य, ते लोकांची उपासना करतात. हा एक त्यांचा गुण नारदांनी सांगितलेला आहे. जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, तसे त्यावेळी जे काही ऋषीमुनी होते ते प्रभू रामांकडे यायचे. कशासाठी? चर्चा करायला. वाल्मिकी रामायणामध्ये हा प्रसंग सुद्धा येतो की ज्यावेळी श्रीरामांचा लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्यासोबत विद्याभ्यास चालायचा, त्यावेळी विश्रांतीच्या काळामध्ये लोक त्यांच्याकडे यायचे, शास्त्राभ्यास करणारे, आणि शास्त्र चर्चा करायचे. आपल्यासोबत काय संगती आहे, कोण लोक आपल्या जवळ येतात, यावरून आपली पात्रता ओळखायची असते. तसे राम कसे आहेत म्हणतात, सद्विही परिवारितः, जे सत्पुरुष आहेत ते कायम त्यांना घेरून असतात, कायम त्यांच्या अवतीभोवती असतात. रामाचं ज्ञान वाढवण्यासाठी का? तर नाही. नदी समुद्रात कशासाठी येते? तर अनंत होण्यासाठी. तसे हे सत्पुरुष आहेत, हे शीलवान, हे जे वृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, यांना माहीत आहे राम हे परब्रह्म आहेत. मग त्यांच्याकडे जाऊन अनंत होण्यासाठी ते रामांकडे येतात. असे प्रभू श्रीराम आहेत. हे नारद वाल्मिकीनं सांगतायत की सत्य, पराक्रम,
सर्व गुण संपन्न अशा श्रेष्ठ गुणांनी सजलेले असे श्रीरामचंद्र आहेत. कौशल्या आनंदवर्धन, हा आईचा मातेचा आनंद वाढवणारे आहेत. त्यांचे वडील कोण आहेत आपल्याला माहीत आहे, दशरथ, की 10 इंद्रियांवर ज्यांची सत्ता आहे. आणि त्यांचा शत्रू जो आहे तो रावण आहे, दशमुख. 10 इंद्रियांनी 10 मुखांनी जो भोग भोगायला लागलेला आहे त्याला दशमुख म्हणायचं. आणि ज्याची इंद्रियावर सत्ता आहे त्याला दशरथ म्हणायचं. प्रभू श्रीराम दशरथांच्या पोटी येतात. त्या दशरथांना असं वाटतं की आता प्रभू श्रीरामांना आता राज्यपदी आरूढ करावं. का आरूढ करावं महाराज, माझा मुलगा त्याचा मुलगा असं नाही, तर प्रभू श्रीरामांचं जनतेवर प्रेम आहे. एवढंच नाही तर सगळ्या जनतेच्या मनात ही इच्छा आहे. सगळ्या जनतेचं प्रभू श्रीरामांवर एवढं प्रेम आहे की त्यांना राज्यपदी बसवावं, ही जनतेच्या मनातली इच्छा आहे. आता यामध्ये महत्त्वाचं पात्र जे आहे कैकेयी, तर ही कैकेयी कोण आहे, तर लहानपणी तिने ऋषींची महात्म्यांची मोठी सेवा केली आणि ते महात्मे तिच्यावर प्रसन्न झाले आणि काय वर दिला की महाराज, ज्या हाताने तुम्ही आमची सेवा केली त्या हातानं कुठलंच नुकसान होणार नाही, त्याला कुठलीच जखम होणार नाही, हे वरदान मिळालं. आणि त्यानंतर कैकेयीचा दशरथांसोबत विवाह झाला. देवासुर संग्रामामध्ये देवानी दशरथांची मदत मागितली. आता ही कैकेयी सुद्धा पहा युद्धामध्ये निपुण आहे, शूर आहे. तिला दशरथांनी सोबत नेलं आणि देवासुर संग्रामात अशी वेळ आली की दशरथांच्या रथाचं जे चाक होतं त्यामध्ये बिघाड निर्माण झाला. ते चाक धरणारी जी पट्टी आहे ती पट्टी हालायला लागली आणि कैकेयीने पाहिलं त्यावेळी त्या पट्टीच्या ठिकाणी तिने आपलं बोट घातलं, आपला हात घातला. कारण तिला त्या ऋषींचा जो वर आहे की तुझ्या हाताला कुठलीही जखम होणार नाही, याकरता तिने तो हात तिथे घातला. आणि देवासुर संग्रामात दशरथांच्या शौर्यामुळे पराक्रमामुळे त्यांचा जय झाला. दशरथांनी हे पाहिलं की कैकेयी जर नसती तर आपला रथ कोसळून पडला असता. त्यामुळे त्यांनी कैकेयीला म्हटले की तू वर माग, 1 नाही तर 2 वर माग. कैकेयी म्हटली की आता नको, आहे की नाही, ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मी आपल्याकडून वर मागून घेईन. आता भरत आणि शत्रुघ्न हे त्यांच्या मामाच्या गावी होते आणि त्यावेळीच कैकेयीची जी दासी आहे मंथरा, तिला असं दिसलं की दशरथांची खूपच घाई चालू आहे, की रामाला त्याने युवराज बनवायचा आहे, यासाठी खूपच घाई चालली. आणि त्या मंथरानं या कैकेयीच्या बुद्धीमध्ये भेद घातला. तो काय भेद घातला तो आपण उद्या पाहणार आहोत. पण त्याआधी आपण कैकेयीचा द्वेष आपल्याकडून होऊ नये म्हणून एक छोटीशी कथा आपण ऐकू. या कैकेयीचं रामांवर प्रेम होतं. किती प्रेम होतं तर महाराज कौशल्यपेक्षा जास्त प्रेम होतं. आता आपल्याला माहीत आहे लहान मुले येतात आणि आईच्या डोळ्यावर हात ठेवतात आणि मग रामाने येऊन कैकेयीच्या डोळ्यावर हात ठेवला मागून आणि म्हणले कोण आहे ओळख. तर कैकेयीनं ओळखलं, म्हणले राम आहे. आता माझ्या डोळ्यावरचा हात काढ बघू. तर राम म्हटले नाही, आधी मला जे हवं ते देशील का, तर मी तुझ्या डोळ्यांवरून हात काढीन. तर कैकेयी म्हणते देईन ना, जेवढं मला शक्य आहे, जेवढं माझ्याकडे आहे तेवढं सगळं देईन, तू माग, तुला काय हवं. आता राम म्हटले की वचन दे. 3 वेळा त्यांनी कैकेयींकडून वधवून घेतलं की तू मला वचन दे. आता कैकेयी म्हटली की ठीक आहे, मी तुला वचन देते, तुला काय हवं. त्यावेळी प्रभू श्रीराम म्हटले की माझ्या अवताराचं जे प्रयोजन आहे ते पूर्ण करायला मला मदत कर. काय अवताराचं प्रयोजन आहे महाराज, जर मी युवराजपदी अभिषिक्त झालो, त्यानंतर मला राज्य जर करावं लागलं तर मला वनवासात जाता येणार नाही, रावणाला मारता येणार नाही, मला दंडकारण्यात जाता येणार नाही, चित्रकूटात तिथं जे ऋषीमुनी आहेत जे हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जे माझी वाट बघत आहेत, यांचं सत्संग करता येणार नाही, त्यांचं दर्शन घेता येणार नाही. हे माझ्या अवताराचं प्रयोजन आहे. त्यामुळे तू आई मला असं वरदान दे की भरताला
तुझ्याकडे 2 वर आहेत. एका वरानं तू भरताला राज्यपदी बसव आणि दुसऱ्या वरानं मला 14 वर्ष वनवासात पाठव. मी ज्यावेळी वनवासात जाईन तेव्हा माझ्या अवतार कार्याचं जे प्रयोजन आहे हे पूर्ण होईल, सिद्ध होईल. त्यामुळे कैकेयीचा द्वेष करण्याच्या आधी आपण ही कथा जरूर लक्षात ठेवली पाहिजे की हे प्रभू श्रीरामांची ही इच्छा आहे की त्यांच्या अवताराचं प्रयोजन पूर्ण व्हावं आणि यासाठी कैकेयी हे एक पात्र आहे. प्रभू श्रीरामांवर प्रेम करणं हे पात्र आहे. याच कारणाकरता प्रभू श्रीरामांनी भरताला कधी कैकेयीचा द्वेष करू दिला नाही किंवा भरतानं कैकेयीचा जरी तिरस्कार केला तरी तो तसा करू नये हे प्रभू श्रीरामांनी वारंवार सांगितलं. आता मंथरानं कैकेयीला काय सांगितलं आणि त्यानंतर कसा प्रसंग घडला हे आपण उद्याच्या भागात पाहूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.